हाय, तर चला आज बनवूया झटपट आणि एकदम छान चटकदार होणारी शिमला मिरचीची भाजी. तर सगळ्यात आधी तेलात जिरे, मोहरी आणि हिंग टाकायचं आणि मग त्याच्यानंतर थोडासा कांदा टाकायचा आणि टोमॅटो. टोमॅटो एक छोटासा टाकायचा, खूप आंबटपणाही चांगला नाही लागत भाजीला. त्याच्यानंतर थोडीशी हळद आणि 2 चमचे लाल तिखट पावडर. त्याच्यामुळे भाजीला छान चव येते आणि रंग पण छान येतो. हे कमीच तिखट आहे आणि शिमला मिरची अशी बारीक छान चिरून घ्यायची. मोठी चिरायची नाही, बारीक चिरायची छान. त्याच्यामुळे काय होतं ते खाताना अशी तोंडात येत नाही अशी मोठी-मोठी शिमला मिरची. तर ही बारीक शिमला मिरची आहे छान. त्याच्यानंतर ह्याच्यासाठी लागणारं वाटण भाजलेले शेंगदाणे आणि 7-8 लसणाच्या पाकळ्या. हे मिक्सरला असं छान बारीक करून घ्यायचं आणि भाजी थोडीशी शिजली की त्याच्यात 3-3 चमचे जसा हवा असेल आपल्याला मसाला त्या पद्धतीने मसाला टाकून घ्यायचा आणि मग हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि ही भाजी एकदम छान आणि चवीला एकदम सुंदर होते. आणि ह्याच्यात मग थोडंसं पाणी टाकायचं. पाणी टाकलं ना, की भाजीला थोडा असा थिकनेस येतो आणि अशी ओलसर भाजी खायला चांगली लागते. आणि मस्त असं छान ह्याच्यावर ताट ठेवायचं आणि एक वाफ काढून घ्यायची. वाफ काढली की तेल छान वरती येतं. मग त्याच्यावरती थोडी कोथिंबीर आणि आपल्याकडे कसुरी मेथी असेल ना, तर कसुरी मेथी अशी हातावरती चोळून घ्यायची आणि भाजीवरती टाकायची. इतकी सुंदर टेस्ट येते. एकदा नक्की करून पहा. तर ह्या पद्धतीने आपली शिमला मिरचीची भाजी तयार आहे. आवडली असेल तर लाईक करा. थँक